शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025 बाबतचे अपडेट आहे. आपण या अगोदर 1 ते 2 अपडेट धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याविषयी घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण सांगितलेलं होतं, लोकप्रतिनिधींनी सांगितलेलं होतं की पुढील 2 ते 3 दिवसामध्ये धाराशिव जिल्हा असो, लातूर जिल्हा असो, बीड जिल्हा असो, याबाबतचा पीक विम्याचा प्रश्न मिटणार आहे असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर मीही स्वतः कृषी विभागाशी माहिती घेतलेली होती की सोमवारपर्यंत पत्र निघेल, निवेदन निघेल आणि धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025चा पीक विम्याचा प्रश्न मंगळवार बुधवारपर्यंत मिटेल. परंतु शेतकरी मित्रांनो, कुठल्याही पद्धतीचं अजून पत्र निघालेलं नाही. जी खरीप हंगाम 2025ची पीक कापणी प्रयोग आधारित झालेली सुनावणी होती राज्यस्तरीय, ती राज्यस्तरीय सुनावणी झाली, परंतु ऑर्डर कुठल्याही पद्धतीची आलेली नाही. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025चा पीक विमाचा जो प्रश्न आहे तो आहे त्या परिस्थितीत स्थिरच आहे. कुठलाच निर्णय झालेला नाही आणि खूप शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या की सोमवारपर्यंत काहीतरी पत्र निघेल, काहीतरी ऑर्डर येईल आणि पीक विम्याबाबत कुठला तरी निर्णय होईल. त्यामुळं विमा कंपनीनं कुठलाही निर्णय अजून घेतलेला नाही आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खरीप हंगाम 2025चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कमी जास्त का होईना पडत आहेत. परंतु धाराशिव असो, बीड असो, लातूर जिल्हा असो, त्यातल्या त्यात धाराशिव जिल्हा असो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसल्याही पद्धतीचा रुपया अजून स्टेटसमध्ये दाखवला जात नाही आहे, कॅल्क्युलेशन होत नाही आहे, काहीच होत नाही आहे. त्यामुळं आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. शेतकरी मित्रांनो, ज्या पद्धतीने इतर जिल्ह्यामध्ये आंदोलनं केल्यानंतर यश येत आहे, त्याच पद्धतीची परिस्थिती आता धाराशिव जिल्ह्यामध्ये होऊ शकते आणि ह्या गोष्टी झाल्या तरच धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याचे कॅल्क्युलेशन होऊन रक्कम दाखवू शकते व पैसे ही शेतकऱ्यांना मिळू शकतात. किती दिवस दम काढायचा? अखेर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये पडत आहेत आणि अख्ख्या धाराशिव असो, लातूर असो, बीड असो, ह्या तिन्ही जिल्ह्याचे पैशांबाबत कोणीही काही बोलत नाही. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाची तयारी सध्या करण्याची प्रयत्न चालू आहेत आणि त्यातल्या त्यात धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यासाठी लोकप्रतिनिधी शेतकरी संघटनेचे काम करणारे अनिलजी जगताप यांनी स्पष्ट केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, की 4 मेपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा द्या, अन्यथा आम्ही 5 तारखेला शेतकरी धरणे आंदोलन करणार असल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयावर करणार असल्याचे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं आता औत्सुक्य आहे सर्वांनाच की 4 मेपर्यंत शेतकऱ्यांच्या क्लेम डिटेल्समध्ये बदल होऊ शकतो का? कारण मला बुलढाण्याची एक घटना आठवते. तेथील शेतकऱ्यांनी जो आंदोलन केलेलं होतं, आंदोलनाची तारीख दिलेली होती आणि ती तारीख दिल्यानंतर क्लेम कॅल्क्युलेशन बदलायला सुरुवात झालेली होती शेतकरी मित्रांनो. आणि त्याच पद्धतीने जर झाले तर चांगली गोष्ट होऊ शकते. कारण अनिलजी जगताप यांनी माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांना, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी विभाग यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट केलेलं आहे की 4 मेपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचं वाटपाला सुरुवात करा, अन्यथा आम्ही 5 तारखेला हजारो शेतकरी घेऊन जिल्हाधिकाऱ्यावर धरणे आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळं आता शांत बसून काही मिळेल अशी अपेक्षा वाटत नाही आहे. त्यामुळं आता शेतकरी संघटना जागृत झाल्या तरच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि तसे स्पष्ट संकेत सध्या दिसत आहेत. अनिलजी जगताप यांनी इतकंच बोलून थांबलेले नाहीत, तर त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की 15 मेपर्यंत शेतकऱ्यांना कसल्याही परिस्थितीत पीक विमा मिळवून देणारच असा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं या शेतकरी संघटना जो आहे, जी शेतकऱ्याच्या माध्यमातून काम करणारे नेते आहेत, अनिलजी जगताप यांना शेतकऱ्यांनी सहकार्य करा, जेणेकरून विमा कंपनी वटणीवर येईल व शेतकऱ्यांना पीक विमा लवकरात लवकर देईल. कारण असे माणसं जर जिल्ह्यातून जर काम करत असतील तर त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि त्यांना पाठिंबाही देणं गरजेचं आहे. कारण इतर जिल्ह्यातले प्रश्न जर पाहिले गेले, शेतकरी संघटना असो, शेतकरी आंदोलक असो, यांच्या माध्यमातून
चांगला रिप्लाय येत आहे, चांगले निर्णय होत आहेत. कारण आंदोलन केल्यानंतर परिस्थिती वेगळी दिसत आहे. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातीलही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की या आंदोलनाचा परिणाम निश्चित होईल. त्यांनी सांगितलेली 4 तारखेची अल्टिमेटम आहे की 4 तारखेपर्यंत शेतकऱ्याचे पीक विम्याचे पैसे वाटप करा, अन्यथा आम्ही 5 तारखेला धरणे आंदोलन करू, असं स्पष्ट संकेत दिलेले आहेत. त्यामुळं जर निर्णय झाला तर नाही झाला तर न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून 15 मेपर्यंत तरी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करावाच लागेल, असा निर्णय स्वतः अनिलजी जगताप यांनी घेतलेला आहे. त्यामुळं निश्चितच धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025चा पीक विमाचा जो प्रश्न आहे तो सध्या कुठे निकाली लागेल ही अपेक्षा वाटत नसतानाच कुठेतरी शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या एका नेत्याकडून आता आंदोलनाची तयारी सुरू झालेली आहे. त्यामुळे निश्चितच धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025चा पीक विमा 4 मेपर्यंत पडेल का, एक मोठा प्रश्न आहे. परंतु निश्चित चांगलं यश आले तर चांगली गोष्ट आहे. 4 मेपर्यंत पैसे पडूही शकतात. जर 4 मेपर्यंत पैसे नाही पडले तर आम्ही 5 तारखेला आंदोलन करण्याचं असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा लागलेत की 4 मेपर्यंत विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप करेल का. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. याबाबत जर कुठली जरी अपडेट आली लागली चॅनलवर व्हिडिओ येईल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.